2 डिसेंबरला महाराष्ट्रातील नगरपंचायत नगर परिषद या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता कुठेतरी 21 डिसेंबरला या संपूर्ण निवडणुकीचा निकाल जो आहे तो लागणार आहे आणि आता सर्व ईव्हीएम हे स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहे। आपण सध्या भडगावच्या या ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उभे आहोत। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमला खरं तर कडेकोट अशी सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। SRPF ची तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस देखील या ठिकाणी ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमचे या ठिकाणी रक्षण करताना आपल्याला दिसून येत आहे। परंतु कुठेतरी आता ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम संदर्भात आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण देखील तापल्याचं बघायला मिळेल आणि याच अनुषंगाने भडगावमध्ये आणि पाचोरामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी सुरक्षा कवच पर्सनल म्हणजे प्रायव्हेट सुरक्षा कवच या ठिकाणी देखील ईव्हीएमच्या या ठिकाणी संपूर्ण कक्षाबाहेर तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी एका प्रायव्हेट कंपनीला 24 तास ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमची सुरक्षा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी सुरक्षा जवान जे आहे ते या ठिकाणी ड्रेस कोडवर तैनात करण्यात आलेले आहे। एकंदरीत भडगाव असेल पाचोरा असेल या दोघही ठिकाणी आता पर्सनल सिक्युरिटी तैनात करण्यात आलेली आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।